श्री स्वामी समर्थ. आता पावसाळा चालू झालेला आहे आणि पावसाळ्यामध्ये एकदम हिरव्यागार अशा रानभाज्या मिळतात आणि रानभाज्यांचा आस्वाद आपण घेतला पाहिजे, कारण त्या खूप गुणकारी असतात. दमा होऊ नये म्हणून आजही कोकणामध्ये भारंगीच्या पानाची भाजी वापरतात. सर्दी, खोकला, ताप, छाती भरणे या विकारात ही भाजी खूप गुणकारी आहे. म्हणून तुम्हाला कुठे ही भाजी मिळाली तर नक्की तुम्ही ही भाजी करून बघा. आणि ह्या भाजीमध्ये भरपूर असं काही घातलं नाही तरी चालतं, कारण या भाज्यांना एकदम साध्या पद्धतीने बनवले जातात. मी गावी गेले होते. गावाकडून येताना माझ्या वहिनीने मला ही भाजी दिली आणि रेसिपी पण तिनंच सांगितली होती. त्यामुळे पहिला भाजी खुडून आणलेली असते ती धुवून घ्यायची, स्वच्छ धुवायची, 4-5 पाण्यातून धुवायची, कारण त्याला माती असते. आणि खूप स्वच्छ धुवून घेतल्यानंतर चिरून घ्यायची. चिरून झाल्यानंतर उकडून घ्यायची. उकडून झाल्यानंतर पाणी पूर्ण काढून टाकायचं. एकदम घट्ट पिळून घ्यायची. घट्ट पिळून झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं हळद, लाल तिखट टाकून घ्यायचं आणि कढईमध्ये 2 पळ्या तेल घ्यायचं आणि या भाजीला भरपूर कांदा घालायचा. कांद्यामुळे त्याची चव एकदम छान लागते. तेलामध्ये लसूण टाकून घ्यायचा. फोडणी लसूण घातल्यानंतर त्याचा चव एकदम भारी लागते. त्यानंतर कांदा टाकून घ्यायचा. कांदा अगदी बारीक नाही चिरायचा, एकदम मध्यम असा कांदा चिरून घ्यायचा. आणि भरपूर असा कांदा असल्यामुळे त्याची चव एवढी भारी लागते ना, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि कांदा छान असा गुलाबी होऊपर्यंत भाजल्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं. कधी पण पालेभाजीमध्ये ना मीठ थोडंसंच टाकायचं असतं, कारण पालेभाजीला मीठ खूप चालत नाही. त्यामुळे थोडं कमी प्रमाणात मीठ टाकायचं. त्यानंतर तिखट लावून ठेवलेली भाजी त्यामध्ये टाकून घ्यायची, छान अशी परतवून घ्यायची. एकदम साध्या पद्धतीने आणि गुणकारी भाजी तयार आहे आपली. खाऊन बघा, एकदम भारी लागते. तुमच्या इथं ही भारंगीची भाजी मिळत असेल तर नक्की तुम्ही ट्राय करा. एकदम औषधी आहे आणि ह्या भाज्या याच महिन्यात खाल्ल्या जातात. त्यामुळे तुम्ही नक्की मिळत असेल तर नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब